जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व बंधू भगिनींचं आणि व्हिडिओच्या चॅनलच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय खूप गरजेचा आहे आणि महत्त्वाचंही आहे. जसे आपण इथून मागचे व्हिडिओ केले तसे हा पण तेवढाच महत्त्वपूर्ण किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही पाहताय आता बाहेर सध्या जी अवस्था चालू आहे, थोडक्यात अध्यात्माशी रिलेटेड, भक्तीशी रिलेटेड किंवा समाजामध्ये जी खळबळ चाललेली आहे त्याच्याच काही प्रश्नांची उत्तरं घेऊन मी तुमच्यासाठी आलेले. सध्या सगळ्यांचीच मनस्थिती थोडीशी गढूळ झालेली आहे. कदाचित तुम्हाला माझं म्हणणं पटतंय की नाही पटतंय पहा, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं आज त्या पद्धतीने किंवा माझ्या ज्ञानाला अवगत आहे जेवढं माझ्या गुरुकृपेने ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि याच्यामुळे कदाचित तुम्हाला खरं खोटं, सत्य असत्य आणि तुमची होणारी फसवणूक यापासून कदाचित तुम्ही बचावले जाऊ शकता. तर पहा, विषय असा आहे की मुळात अध्यात्म म्हणजे काय बरं, भक्ती म्हणजे काय बरं, श्रद्धा, विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी नेमकं काय आहे हे सगळं. आणि एवढं सगळं असूनही देवाच्या नावाखाली आपली फसवणूक का बरं केली जाते, का होते, आणि यापासून कसा बचाव करायचा आहे. खरा भक्त, खरा साधक, खरा सेवक कसा ओळखायचा, ह्याची लक्षणं किंवा ह्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि खरंच महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत कृपया पाहावं. आणि तुम्हाला जे काही वाटेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कमेंटद्वारे, मेसेजद्वारे, कॉलद्वारे तुम्ही मला काही गोष्टी सांगू शकता, बोलू शकता. आणि चुकल्यास तुम्ही मला तेही सांगू शकता, काहीच हरकत नाही. पहा, जेव्हा विषय अध्यात्माचा येतोय की नाही, मुळात अध्यात्म म्हणजे काय, किंवा एखाद्या व्यक्तीने दीक्षा घेतली, एखाद्या व्यक्तीने अध्यात्मात पाऊल टाकला तर नेमकं होतंय काय किंवा घडतंय काय, हा विषय येतो. मुळात समाजात एक भूमिका तयार झालेली आहे. भक्ती, अध्यात्म, देवाची सेवा किंवा दैवी मार्गावर निघणं म्हणजे हे सगळ्यांना खूप किचकट वाटायला लागले, किंवा त्यांनी एक वेगळी त्या स्वतःभोवती एक वेगळं त्याचं कुंपण टाकलेलं आहे. चुकीच्या भ्रामक गोष्टींची समज त्यांनी स्वतःला घातलेली आहे. मुळात अध्यात्म म्हणजे स्वतःला बांधून ठेवणं अजिबात नाही. भक्ती म्हणजे नियम नाही, ईश्वराची सेवा नाही. सतत सेवा करायचीच आहे, पण त्यालाही काही नियम आहेत. म्हणजे थोडक्यात काही ठराविक गोष्टी आपल्या हातून झालं म्हणजे भक्ती होतेच की. कोणतीच भक्ती मुळात नियमात राहून केली तर ती भक्ती समजली जात नाही. श्रद्धेला, भक्तीला कोणता नियम नसतोय. मुळात जी भक्ती, जी श्रद्धा नियमांमध्ये असते ती भक्तीच नाही, माझ्या मते तरी. कारण माझ्या गुरूंनी मला असं काही कधी शिकवलंच नाही की असं करू नकोस, तसं करू नकोस, हे खरंय ते खरंय, असं करावं लागतं, तसं करावं लागतं, एवढ्या नियमांचं पालन कर, तेवढं कठोरपणे हे कर, असा विषयच नाही. ज्यावेळेस आपण अध्यात्मात खरंच निघतोय की नाही, किंवा खरा ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला व्हायला लागतोय, किंवा ईश्वर काय आहे हे समजायला लागतं, त्यावेळेस ह्या देहाला, या शरीराला कोणत्या साच्यात तुम्हाला ढाळायची गरज नाही. उलट तुम्हीच तो साचा बनताय ज्याच्यात तुम्ही इतरांना ढाळताय. मग हे करत असताना स्वतःमध्ये खूप बदल होत जातात, खूप जास्त. तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, सर्वच गोष्टींमध्ये, स्वभावामध्ये. तेव्हा खरी ओळख होऊन जाते की आपण अध्यात्मात आलोय, आपण ईश्वराची भक्ती करतोय, आपली एखाद्या देवावरती श्रद्धा आहे. आणि हे सगळं असताना, अध्यात्मामध्ये असताना किंवा श्रद्धा ठेवत असताना, भक्ती करत असताना, तुम्ही एखाद्या चरणावर समर्पित असताना डोळेही उघडे ठेवायची गरज आहे. मुळात समोरच्या व्यक्तीला आपण स्वतःहून त्यांना फसवण्याची संधी देत असतो. कळते?
अध्यात्मामध्ये जाणे म्हणजे थोडक्यात काही तर ईश्वराचरणी स्वतःला समर्पित करणे, काही गोष्टी स्वतःहून स्वीकारणे. बळजबरी नसते कोणत्या गोष्टीची. तुम्हाला एखादी गोष्ट नाही करावीशी वाटेल तर बळजबरी नाही, जबरदस्ती नाही. तुम्हाला भक्ती करत असताना जे काही अनुभव येतात की नाही, एखाद्या चरणावरती तुम्ही श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवलाय, दैवी संकेत मिळतात, ईश्वर स्वतः साक्षात्कार देतो, स्वतः अनुभूती देतो आणि त्यानंतर जाऊन गोष्टीला प्राधान्य द्यायचं. कुणीतरी म्हणतंय, कुणीतरी तुमच्याकडून करवून घेतंय, थोपवून नाही घ्यायच्यात गोष्टी स्वतःवरती. समजून घ्या काय म्हणायचे मला. कुणीतरी सांगतंय म्हणून गोष्टी करायच्या नाही. आणि जर समोरचा व्यक्ती खरा आहे ना, जे महाराज, बाबा, बुवा ज्यांना तुम्ही गुरु मानलंय, ती व्यक्ती खरी आहे ह्याचं सगळ्यात मोठं लक्षण ती तुमच्यावर कधीच कोणत्याच गोष्टीची पाबंदी, जबरदस्ती आणि तुमच्यावर कधीच कोणते नियम, अटी, शर्ती आणि बंधनं टाकत नाही. कारण तिला ईश्वर माहिती असतोय. ईश्वराची अनुभूती त्या व्यक्तीला झालेली असते. ती व्यक्ती सिद्ध असते. भीती दाखवत नाही तुम्हाला ती कधी. निस्वार्थ वागत असते. कधीही कोणत्या पैशाची अट तुमच्यासमोर ठेवत नाही. मुळात म्हणजे तिच्या समोर असल्यानंतरच तिच्या अस्तित्वाची जाण होते. प्रत्येक गोष्ट दिखाव्यात ती तुम्हाला कधी करून दाखवत नाही. तिचं साधारण राहणं, साधी वागणी, तिच्या चेहऱ्यावरचं तेज जो ईश्वराची देण असतो, त्याच गोष्टी तुम्हाला तिचं सत्य सांगत असतो. मुळात मला एकच सांगायचंय, ती व्यक्ती जे आहे ना, ती कधीच सांगत नाही की मी कोण आहे. तिची लायकी ती कधी दाखवत नाही. आणि जे नसतंय ना त्याला सांगण्याची गरज असते. मुळात इथं ती म्हण लागू पडते, जो गरजता है वो बरसता नहीं और जो बरसता है वो कभी गरजता नहीं. ज्याच्याकडं असतं ना कधीच दाखवणार नाही, नेहमी साधा राहणार. पण ज्याच्याकडं नसतो ना तो मी ऐव करूंगा आणि मी त्याव करूंगा. मुळात पोकळ धमक्या, मोठं घर आणि पोकळ वाचा. आपल्याला म्हणी नाही म्हणायच्या, पण एक तात्पर्य सांगते मी तुम्हाला की खरं काय आहे. गाजावाजा करून होत काही नाही. शांतीत क्रांती करतो तो व्यक्ती. आणि खरा भक्त हा कधीच कोणाचं वाईट करत नाही, वाईट चितत नाही, वाईट वागत नाही. त्याच्या हातून कधीच कुकर्म होऊ शकत नाही. माझ्या गुरुने मला नेहमी सांगितले, मुळात आम्ही जेव्हा दीक्षा घेतो की नाही, किंवा आमच्या जेव्हा गेनमाळे होतात, किंवा आम्ही त्या मार्गाचा अनुग्रह घेतो, जेव्हा आम्ही आमच्या गुरुच्या सानिध्यात असतो, त्यावेळेस एक शपथविधी होतात आमच्या हातनं आणि त्या खूप कडक आणि काटेकोरपणे पाळतो. आणि मुळात आमच्या गुरुने आम्हाला, आम्ही जेव्हा गादीवर असतो किंवा आमच्यासमोर एखादी स्त्री किंवा पुरुष असतो, त्यावेळेस आमच्या गुरुने आम्हाला असं शिकवलं आहे, आमच्या बाबांनी, की एक स्त्री म्हणजे ती साक्षात आदिशक्ती आहे, अंश आहे ती आदिशक्तीचा. आणि एक पुरुष हा तुमच्यासाठी साक्षात शिव आहे. मग मला सांगा, जर तुमच्यासाठी समोर आलेली व्यक्ती साक्षात आदिशक्ती आहे आणि साक्षात परमेश्वर आहे, शिव भगवंत आहेत, तुम्ही त्याची फसवणूक करू शकता का? तुम्ही त्या व्यक्तीशी वाईट कृत्य करू शकता का? नाही करू शकत. मुळात आमची गुरुपरंपरा आम्हाला हे शिकवतच नाही. मग ही लक्षणं असतात. तुमच्याची पाहण्याची नजर, मुळात ती व्यक्ती तुम्हाला फसवत नसते. बघा, खूप महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर सांगतेय. राग येईल तुम्हाला कदाचित आणि येऊ द्याच. जर राग आला तर सुधाराल तरी. मुळात समोरची व्यक्ती तुम्हाला फसवत नसते, तर तुम्ही तिला तुम्हाला फसवण्याची संधी देता.
तुम्ही फसले जाता, तिच्या विळख्यामध्ये तुम्ही स्वतः जाऊन गुंतता. ते कसं? तुम्हाला सगळ्याला आता प्रश्न पडला असेल की ताईंनी सगळा आरोप आपल्यावर ढकललाय, मुळात आम्ही फसतो गेलोय किंवा फसवतो जातोय. जगामध्ये इतकी अंधाधुंदी चालू आहे की आता खरं काय आणि खोटं काय समजायला अवघड झालंय. तर इथं ओळखायचं कसं? आणि त्याच्यात ताईंनी आणखी एक प्रश्न आपल्या समोर आणून ठेवलाय की तुम्ही स्वतःहून त्यांना फसवायची संधी देता. अगदी बरोबर आहे. का माहितीये का? समोरची व्यक्ती जेव्हा म्हणते ना, तुम्ही एखाद्या गादीवर गेल्यानंतर समोरची व्यक्ती जर म्हणते ना तुम्हाला काहीच नाही, आता तुम्ही बरे होणार, आता तुम्ही चांगले होणार, तुम्हाला ती मार्ग देते, थोडंफार काय असेल तिचा चार्ज वगैरे घेते आणि गोष्टी सोडून देते. पण तरीही जाऊन सर्वसामान्य माणसाची एक मानसिकता झालेली आहे. तिचं म्हणणं असतं आम्हाला फरकच पडलेला नाही आणि सगळं तसंच आहे, काहीच होत नाही, सुधारणा नाही. लक्षात घ्या, आध्यात्मिक मार्ग घेत असताना मानसिक स्थिती पण बदललेली हवी. तुमच्या मनाची तयारी झाली का आता चांगलं होणार? तुम्ही काही बदल घडवलेत का स्वतःमध्ये? नाही ना, तर मग गोष्टी होणार पण नाहीत. तुम्ही स्वीकारा ना की आता आपलं चांगलं होणार आहे. तुम्ही तयारी ठेवा ना. ती व्यक्ती आध्यात्मिक मार्ग देत असताना काही तुमच्या वैयक्तिक म्हणजे मानसिक पण गोष्टी तुमच्या डोक्यात टाकत असते, तुमच्या दैनंदिन आयुष्यात पण काहीतरी बदल घडत असते, पण तुम्ही त्याच्यातनं बाहेरच निघत नाही. ते होतच आहे, नाही ते होतच आहे, मग ते होतच राहणार ना. आणि एवढं सगळं होऊन जर सतत सतत तुम्ही तिच्याकडे जाताय, सतत रडगाणे असतात, अक्षरशः भाजीत मीठ जास्त का पडलं आणि भाजी खारड का झाली, खरं आहे कळते. किंवा संध्याकाळी भाजी काय करायची आणि सकाळच्या भाजीचं काय, म्हणजे हे वैयक्तिक आयुष्य. एक उदाहरण देते मी. इतकं रडगाणं असतंय ना, मुलाचं लग्न का होत नाही, मुलाचं लग्न झालं तर त्याला मूल का होत नाही, मूल झालं तर सासूनाचं पटत का नाही, घरात सुख का नाही, पैसा का पुरत. अहो नॉर्मल गोष्टी आहेत या. वाढती महागाई, वाढणारं कुटुंब, वाढता खर्च, तुमच्या गरजा, आजारपण, ह्या गोष्टी समजून घ्या की कशाला फसले जाल. आणि मग परत हे रडगाणं तुम्ही त्या लोकांकडे घेऊन जाते, त्यांना संधी मिळून जाते तुम्हाला लुटण्याची, लुबाडण्याची. संपला विषय. एक ठराविक रक्कम मागली जाते, तुम्ही त्यात भरडले जाता. मग कोण फसतंय आणि कोण फसवतंय लक्षात घ्या ना. होतंय काय? ह्या साखळीचा तुम्ही विस्तृत जर अभ्यास केलाय ना, तर तुम्ही संधी देताय लोकांना तुम्हाला फसवण्याची. आणि विषय काय होतोय माहिती का, की असतं एक आणि दिसतं एक, आणि म्हणून तर तुम्ही फसता. असो, मला ह्या गोष्टी फक्त ह्यासाठी सांगायचं की चुकीच्या मार्गाला तुम्ही जाऊ नका. अध्यात्म, भक्ती, ईश्वर हे खूप सहज साधं सोपं आहे. फसले जाऊ नका आणि नको त्या गोष्टींना खतपाणी घालू नका, म्हणजे तुम्ही फसले जाणार नाहीत. खरा सिद्ध व्यक्ती तो खराच असतो. आणि सध्याची स्थिती अशी आहे की इथं सत्याला ओरडावं लागते, मी खरा आहे, मी खरा आहे, खरा आहे. आणि खोट्याचा बोलबाला आहे. आणि सगळं झाल्यानंतर भरडले गेलाय, फसले गेलाय, खूप काही राडा झालाय, खूप काही घडून गेले तुमच्या आयुष्यात, आणि नंतर पार शेवट तुमचे डोळे उघडतात आणि त्यावेळेस योग्य ठिकाणी आलेले असताय आणि मग तुमच्याकडे काहीच नसते, कंगाल झालेले असताय. म्हणजे खूप सोप्या गोष्टीत ह्या. तर सुरुवातीपासूनच फसू नका. खरी व्यक्ती ओळखा, खरं अध्यात्म करा. आणि मुळात अध्यात्म करणंही गरजेचं आहे. दैवी सेवा नाही केली, सोडून दिलं सगळं, तर पापाचा घडा वाढत जाईल, पुण्य संचित होईल, संकुचित प्रवृत्तीत होईल. आणि ईश्वराला काही फरक पडत नाही, पण आपल्या हातूनही काहीतरी पुण्य घडलं पाहिजे की नाही. या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं निघायचं की नाही, मोक्ष मिळवायचं की नाही, असा विषय. बाकीचं काही म्हणणं नाही माझं, फक्त सत्य ओळखा आणि चुकीच्या पद्धतीने भरडले जाऊ नका, एवढंच. पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मला तुमच्या डोळ्यावरची काही जी अध्यात्माबाबतीत चुकीचे समज झाले होते, गैरसमज झाले होते, ती पट्टी काढायची होती. आणि तेवढंच काम मी यातनं केलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय आदिशक्ती. आदेश.